एबीपी माझानं काल दिवसभर पशुसंवर्धन विभागाच्या विशेष घटक योजनेत वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना आजारी गाय शेळ्यांचा पुरवठा होत असल्याचं वास्तव मांडलं होतं। मात्र हे प्रकरण इथेच थांबत नाही। कोरोना काळात देशभरात लॉकडाऊन असताना गाई गुरांचे बाजार बंद असताना चक्क पशुसंवर्धन विभागानं गायींची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचं कागदोपत्री उघड झालंय। भ्रष्ट अधिकारी व पुरवठादारांच्या संगनमतामुळे हा घोटाळा सुरू असल्याचं दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धांदे या गुरांच्या बाजारातून 24 मार्च 2020 ला गायींची कागदोपत्री खरेदी दिसते। एवढंच नाही तर प्रत्येक गायी मागे पुरवठादाराला 40,000 रुपये दिल्याचे दिसतंय। 24 मार्च 2020 ला लॉकडाऊन होता, मग गायी शेळ्यांची खरेदी झालीच कशी असाच प्रश्न उपस्थित होतोय। तर वर्धा जिल्ह्यात नेर इथे 20 जून गुरुवारी आणि 11 ऑगस्ट 2020 मंगळवारी गायींची खरेदी झाली आहे। पुरवठादाराला प्रत्येक गायी मागे 80,000 रुपये देण्यात आले। मात्र नेर इथे गायींचा बाजार शनिवारी भरतो, तर मंगळवार आणि गुरुवारी खरेदी झालीच कशी असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय। मी चौकशी करेल त्याबाबत। आणि लॉकडाऊन असताना तर बाजार सुरू नव्हते आणि बाजार जरी काही सुरू झाले असतील तर ते केवळ वर्ध्याचं झालेलं नसेल, हे मला थोडंसं पटत नाही आहे। तर मला पहिल्यांदा त्याची पूर्णपणे माहिती घ्यावी लागेल। याबद्दल मी अनभिज्ञ आहे, त्याच्यामुळे आता मी ठामपणे तुम्हाला काही सांगू नाही शकणार। पण बाकी जे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे त्याबद्दल शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील आपल्या विभागात। निश्चितपणे मुळात योजनाच अशासाठी बनवल्या जाते की गरजूंना शासनातर्फे मदत व्हावी आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे प्रकार होऊ नयेत। बाकी पशुसंवर्धन पशुपालकांसाठी सदैव कार्यरत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।